आज रमजान महिन्यातील शेवटची शुक्रवार आहे आणि शेवटच्या शुक्रवारी अलविदा जुम्म्याची नमाज पढण्यासाठी अनेक लोक येत असतात। यासाठीच मस्जिदीच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नागपुरात 17 तारखेला हिंसाचार झाला होता आणि त्यानंतरचा हा दुसरा शुक्रवार आहे आणि या पार्श्वभूमीवर जुम्म्याची नमाज पढण्यासाठी अनेक लोक येत असतात। त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। नागपूर जरी शांत असलं तरी आतून काही शिजू नये किंवा समाजकंटकांच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आपला कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। नागपुरातील संवेदनशील भागांमध्ये जसं की मोमीनपुरा झाला, हंसापुरी किंवा या व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून त्यास पोलीस प्रशासनाने आपली खबरदारी म्हणून काळजी घेत आहे। त्यासोबतच अनेक भागांमध्ये पोलिसांनी SRPPचे जवान असो किंवा पोलीस व्हॅन्स असो, पोलिसांचा बंदोबस्त असो, अशा पद्धतीचे यंत्रणा लावलेली आहे पोलीस। त्यासोबतच नागपुरातील सर्व वातावरण शांत जरी असलं तरीही पोलीस खबरदारी म्हणून अनेक काळजी घेतली जात आहे आणि पोलीस प्रशासन अनेक सुरक्षेचे मार्ग अवलंब करत नागपूरला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।